वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी होईन भिकारी भिकारी होईन भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी होईन भिकारी होईन भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम अधर्मा हाची माझा नेम अधर्मा मुखी विठोबाचे नाम मुखी विठोबाचे नाम हो मी संजय तांबे दिंडी क्रमांक 37 हरिभक्त पारायण वैकुंठवासी शिवाजीभाऊ पेखळे दिंडी समाज नाशिक पंचक्रोशी या दिंडीचा मी धारकरी आहे। या वारकऱ्यांची सेवा करणं हे आम्हा धारकऱ्यांचं कर्तव्य। हरिभक्त पारायण शिवाजीभाऊ पेखळे हे बैलगाड्याच्या काळापासनं वारीला येत होते। त्यांनी वारकऱ्यांची सर्व हाल अपेष्टा बघितली। हाल अपेष्टा म्हणजे प्रवासामध्ये होणारा त्रास, तर हा त्रास कुठंतरी कमी व्हावा ही त्यांची धडपड होती। देवाच्या रथाची सजावट व्हावी, देवांना रोज ताजी फुलं मिळावी ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती। हे सगळं मी वारीमध्ये गेल्या 12-14 वर्षापूर्वीपासून चालत असताना भाऊंचा आणि माझा रोजचा दिवसाआड असा आमचा संपर्क होत असायचा। वारी आटोपल्यानंतर आम्ही बरोबर एका गाडीमध्ये नाशिक प्रवास करत असो। त्यासोबत अर्जुन डिकले, मधुकर डिकले ही सर्व वारकरी आम्ही एकत्र जायचो। गंगाराम शेलार असायचे। मग त्यामध्ये वारीमध्ये चाललेल्या सगळ्या काय चाललंय, काय होतंय, काय सुधारणा केल्या पाहिजे याबद्दल चर्चा होत होती। तर मग शिवाजीभाऊ वारीच्या नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये ॲक्सिडेंटली स्वर्गही गेले। त्यामुळं कालांतराने आम्हा वारकऱ्यांना असं वाटलं का आपण त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करा, म्हणून आम्ही दिंडी हरिभक्त पारायण वैकुंठवासी शिवाजीभाऊ पेखळे दिंडी समाज ह्या नावाने त्यांची एक आठवण असावी म्हणून दिंडी काढली। आणि त्या दिंडीच्या माध्यमातून आम्ही आता एक निर्मळ वारी या संकल्पनेकडे वाटचाल करत आहोत। आमच्या वारीमध्ये वारकऱ्याची पूर्ण काळजी घेणारे आम्ही एक 5-7 धारकरी आहोत आणि ही वारी निर्विघ्न कशी पार पाडता येईल यासाठी झटत असतो। आमच्या दिंडीकडनं आम्ही भाऊ असतानाच रथ सजावटीचं आम्ही एक प्लॅनिंग केलं होतं। ते रथ सजावटीचं पूर्ण प्लॅनिंग आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतो। दिवसागणिक चढाओढ लागली, रथ खूप असा सुंदर सजतोय। मग रांगोळीचं एक आम्ही आता या वर्षीपासून चालू केलं। मागच्या 2 वर्षापूर्वीपासून आळंदीचे कलाकार रांगोळी काढत होते, त्यांना कुठंतरी सहकार्याची आपली भावना असावी म्हणून आम्ही ते सहकार्य त्यांना करण्याचं या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली। आमच्या दिंडीत वारीमध्ये अश्व हे नेहमीचेच आपले असावेत, जेणेकरून निवृत्तीनाथांच्या सोहळ्याला शोभा वाढेल, व्यवस्थितपणा येईल यासाठी आम्ही अश्व पण सुरू केले। त्याचप्रमाणे रस्ता रुंदीकरण झाले। रस्ता रुंदीकरण होत असताना असलेली रस्त्याच्या कडेची विसाव्याची सगळी झाडी तुटली गेलीत। विसाव्याची झाडी तुटली त्या ठिकाणी कुठंतरी आपण वृक्ष लावले पाहिजे।
वारकऱ्याला सावली मिळाली पाहिजे, भविष्यातील येणाऱ्या पिढ्यानपिढ्या वारकऱ्यांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून आम्ही वृक्ष लावण्याचा एक मनोदय सुरू केला आहे. या पद्धतीने आम्ही ही शिवाजी भाऊंनी दिलेली शिकवण, ज्ञानेश्वर महाराज गोसावी हे ज्या दिवशी गेले त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता त्यांना काय वाटलं मला माहीत नाही, त्यांनी पण याविषयी खूप असं मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं समजून सांगत असताना वारकऱ्याची सेवा कशी झाली पाहिजे, त्यात तुला जर काही आर्थिक अडचण आली तर मला सांग, पण ही सेवा बंद करू नको. या दोघी लोकांनी मला जी काही प्रेरणा दिली, या प्रेरणेतनं आम्हा सर्व भाऊंच्या सहवासातील सर्व वारकऱ्यांनी मिळून आम्ही ही दिंडी काढली. आणि आमची दिंडी ही आगळीवेगळी निर्मलवारी पूर्णतः पाळणारी दिंडी आहे. एवढं बोलून मी थांबतो. रामकृष्ण हरी, जय हरी. आमच्या दिंडीमध्ये 550 वारकरी आहेत. एक 30-35 लोकांचा आमचा स्टाफ आहे. स्टाफ म्हणजे सेवेकरी आहेत. असं आमचं पूर्ण प्लॅनिंग आहे. आमच्या दिंडीमध्ये महिला वर्गांचा सहवास खूप वाढला हे आमच्या लक्षात आलं. आमच्या दिंडीमध्ये नाशकातील नाशिक तालुका, दिंडोरी तालुका, इगतपुरी तालुका, सिन्नर तालुका, निफाड तालुका, तसं म्हटलं तर लासलगावपासून सुद्धा वारकरी आले. वैजापूरपासून, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरपासून सुद्धा आमच्या दिंडीमध्ये वारकरी आलेत. आपल्यासमोर असलेले हे जे पखवाद घेऊन उभे असलेले बाबा आहेत, हे भाऊंबरोबर बैलगाडी नसतानापासनं प्रवास करत होते. ते सुद्धा आजही त्यांना आता चालवत नाही, पण ते वारी थांबवत नाही. असे हे सगळे वारकरी आमच्या दिंडीमध्ये परंपरेचे वारकरी आहेत. नवीन येणाऱ्या वारकऱ्यांना जुन्या वारकऱ्यांची व्यथा कळणार नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना कधी कधी वाटतं का आमची सेवा कमी होते, पण आम्ही आमच्या परीने जेवढी काही सेवा करण्याचा प्रयत्न करतो तो प्रामाणिक असतो. आमच्या या दिंडीमध्ये साधारणतः 3 वाजेच्या नंतर वारकरी उठायला सुरुवात होते. 3:30-4 पर्यंत बऱ्यापैकी वारकरी आपलं आटोपलेलं असतं. 5 पर्यंत, 5, 5:30, 6 पर्यंत त्यांचा काकडा भजन होतं. काकडा भजनानंतर ही सगळी वारकरी पालखी तळाकडे आपल्या दर्शनासाठी जातात. आणि तसेच ते दिंडीमध्ये सहभागी होऊन दुपारी ज्या ठिकाणी पालखी विसाव्याला थांबते त्या ठिकाणी यांचं दुपारचं न्याहारीचं भोजन होतं. त्यानंतर संध्याकाळी दिंडी ही पालखी तळावर पोचल्यानंतर पालखी तळावरील आरती होऊन सर्व वारकरी आपल्या ठेप्यावर येतात. रात्री 8, 8:30 कधीतरी उशीर पण होतो. मग जेवण करून ही आराम करतात आणि त्याप्रमाणे आमची दिनचर्या चालू असते. पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कमी न करी तीर्थव्रत, आणि कमी न करी तीर्थव्रत, वर्त एकादशी करीन उपवासी, वर्त एकादशी करीन उपवासी. आणि वर्त एकादशी गायन हरीसी मुखी नाम, गायन हरीसी मुखी नाम, वर्त एकादशी करीन उपवासी, वर्त एकादशी करीन उपवासी.
उपवासे नाम विठोबाचे घेईन निवाचे नाम विठोबाचे घेईन निवाचे वाचे नाम विठोबाचे घेईन निवाचे नाम विठोबाचे घेईन निवाचे वाचे बीज कल्पंतीचे तू का म्हणे बीज कल्पंतीचे तू का म्हणे वर्त एकादशी करीन उपवासी वर्त एकादशी करीन उपवासी उपवासी गायन हरनीसी मुखी नाम गायन हरनीसी मुखी नाम वर्त एकादशी करीन उपवासी वर्त एकादशी करीन उपवासी कुंडलिका वर्गे हरी श्री ज्ञानदेव सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जोग महाराज की जय। देवडा चरणी वाजवितो वेणू देवडा चरणी वाजवितो वेणू देवडा चरणी वाजवितो वेणू देवडा चरणी वाजवितो वेणू वेणू गोपिकार मानो स्वामी माझा गोपिकार मानो स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी गुंजवर्ण डोळे माता बाबर जोटी गुंजवर्ण डोळे माता बाबर जोटी मयूर पुष्प वेष्टी शोभत से मयूर पुष्प वेष्टी
यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या देखी लागे माये यमुनेच्या तीरी 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 लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर डबल म्हणून सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य 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 सुंदर नामयाचा दातार केशवराज नामयाचा दातार केशवराज देखी लागे माये यमुनेच्या तीरी 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 हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या देखी लागे माये यमुनेच्या तीरी 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 माइक लो माइक दे हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या देखी
लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी देखी लागे माये यमुनेच्या तीरी यमुनेच्या तीरी यमुनेच्या तीरी श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मंत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगवाचोरी आणुनेने श्रीरंगवाचोरी आणुनेने किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा आणुने श्रीरंगवाचोरी आणुने किती शिकवाल मजवे किती शिकवाल अष्टभोग भोगणे माते नाही चाड अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लई लगे माय भक्ती प्रेम गोड लई लगे माय किती शिकवाल मज वेळ वेळा किती शिकवाल मज वेळ वेळा भक्ती प्रेम गोड लई लगे माय किती शिकवाल नितया गोबळा रातलिये नितया गवळा रातलिये नितया गवळा रातलिये किती शिकवाल मज वेळ वेळा किती शिकवाल मज वेळ वेळा जिवाळा बाप रुक्मा देवरू जीवीचा जिवाळा बाप रुक्मा देवरू जीवीचा जिवाळा बाप रुक्मा देवरू जीवीचा जिवाळा बाप रुक्मा देवरू काही केल्या वेगळा न हे जे माय
केल्या वेगळा नाही गे माय किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा नोय गे माय काही केल्या शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज मी त्या गावाला रटली मी तया गवळा रटली मी तया गवळा रटली किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज मी तया गवळा रटली मी तया गवळा रट किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम निवृत्तीराया सोपान मुक्तया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया तुकाराम पंडनाथ भगवान की जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, मोहत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय की जय. पासून पंढरपूरपर्यंत पायी जातो. तिकडून मग परत पौर्णिमा झाल्यानंतर रथावर परत रिटर्न मागं येतो आणि त्यानंतर मग परत त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीला फेरी मारून मग घरी येतो. आणि पांडुरंगाकडे एक विनंती करतो का माझ्या सगळ्या वारकऱ्यांना भाविकांना सुख शांती समाधानी भरभराटी दे, आरोग्य त्यांना ठीक देऊ, त्यांना सर्व त्यांच्या मनोकामना पूर्ण हो, हीच आमची पांडुरंगाकडे विनंती आहे. धर्माच्या रक्षणासाठी भगवी पताका घेऊन हाती संप्रदायाची वारोही गती या संतांनी परंपरेत आमचे वैकुंठवासी हरिभक्तपरायण शिवाजीबाबू पेखळे यांनी रथ सदावत दिंडी साधारण 20 वर्षापूर्वी एक इवलेसे रोप लावले. त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला. साधारण दिंडी क्रमांक 37 यामध्ये 1000 वारकरी चालता. या वारकरी चालताना कुठलेही बी एक महिला पुरुष सर्व एकत्र स्नान असो शौचालयात जातात तरी कोणाची सुद्धा वाईट भावना येत नाही. हीच पांडुरंगाची प्रत्येकाला सद्बुद्धी असते. आणि वारकरी असा ऊन वारा पाऊस या कुठल्याही बी गोष्टीला न जुमानता वारकरी पावसात सुद्धा चालतो, उन्हात सुद्धा चालतो. झोपायला वर पत्रे रचले म्हणजे असं मोकळ्यात झोपतं तरी पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप यात्रा पार होती. आणि याच्यानंतर माझी एकच इच्छा आहे, शासनाने पालखी मार्ग केला पाहिजे. आणि प्रत्येक दिंडी साधारण 50 दिंड्या रथामागं चालतात. प्रत्येक दिंडीला फिरते शौचालय दिले पाहिजे आणि पाण्याची सोय शासनाने केली पाहिजे. एवढंच एक वारकरी म्हणून शासनाकडे माझी मागणी करतो. आमची खूप तळमळ होती. पहिल्या वर्षी त्या दिंडीत गेलो ना तर खूप भाऊंचे असे बुस्टर लावले, सगळं जिडं तिडं नाव दिलं. पण दुसऱ्या वर्षी आम्ही दिंडीत गेलो ते त्यांचं कुठं थोडा फोटोसुद्धा लावला नाही, कुठं बुस्टर लावलं नाही, कुठं नाव घेतलं नाही, कुठं काहीच नाही. त्याच्यामुळं आमची खूप तळमळ होती. भाऊनी आम्ही 15 वर्ष बरोबरीनं वारी केली. पहिला असा लाकडी रथ होता, त्याला सजावटसुद्धा भेटत नव्हती. आम्ही भाऊंना म्हणायचो सगळ्या वारकऱ्यांकडून 1-1 रुपया काढा पण रथाला हार घाला. भाऊ म्हणायचे करू बाई आपण हे सगळं करू. ती तळमळ आज भाऊंनी सगळी उभी केली. आज असा रथ सजावट होतो, असा दादांचा रथ असा भारी दिसतो, इतका देव नटून चालवतो, तसे अंगाला शार येत्या. म्हणजे ही भाऊंची हे आहे सगळं. आम्हाला जिडं तिडं पावली ते भाऊ दिसत्या रथ पाहिला का, ती भाऊंची तळमळ होती बुवा. त्याच्यामुळं भाऊंची दिंडी आम्ही खूप तळमळीनं काढली का रथ पाहिला का आम्हाला भाऊंची तळमळ वाटायची. त्याच्यामुळं ही दिंडी काढायचं आमची खूप तळमळ होती. आणि आज हे एवढंसं रोप लावलं पण त्याचा वेलू खूप गगनावर गेला. म्हणजे ही पांडुरंगानं खूप सगळं त्यानंच करून घेतलं. ही निवृत्ती दादांचीच कृपा आहे, त्यांनी सगळं करून घेतलं. आम्ही फक्त निमित्त मात्र उभे आहे, नाही तर करणारे सगळे ते आहे. आणि आज ही भाऊंचा वेल खूप गगनावर गेला याचा आम्हाला खूप आनंद वाटतो का अशीच परंपरा पुढं चालू राहो. आज दादासुद्धा सगळं याचे समजा ते सुद्धा त्यांच्यासाठी आज 2 मिनटं तिथं थांबा त्याच्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो. इवलेसे रोपं लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी या अभंग उक्तीप्रमाणे माझे भाऊ मी त्यांच्या समवेत 20 वर्षापासून 1 नंबरच्या रथ सजावट त्यावेळेला नव्हती. त्या 1 नंबरच्या दिंडीमध्ये मी विनेकरी म्हणून होतो. आणि भाऊंचा माझा थोडा परिचय झाला. परिचय झाल्यानंतर 17 वर्ष भाऊंनी प्रत्येक गावातली प्रत्येक मंडळं तयार केली. कोणतं शिवशंभू असेल, पुन्हा भरपूर मंडळं तरी नाशिक पंचक्रोशीतील जमा करून प्रत्येक मंडळाला प्रोत्साहन देऊन आणि आपल्या रथ सजावटीचं काम त्यांनी आपल्या ह्या सर्व वारकऱ्यांना दाखवून दिलं. भाऊ आणि मी समवेत चालू असताना आमच्याबरोबर कितीही वारकरी जर असले तर कोणताही वारकरी असा नव्हता का भाऊंचं नाव त्यांना माहिती नव्हतं. असा भाऊंचं काम होतं. आणि त्याच उक्तीप्रमाणे सर्व ह्या नाशिक पंचक्रोशीतील सर्व मंडळींनी आतोनात प्रयत्न करून आपल्या प्राणपणाचा अट्टहास पूर्ण केला. आणि भाऊंच्या म्हणजे चांगली माणसं जास्त दिवस जगत नसतात. ज्ञानेश्वर माऊली किती दिवस जगले काम करून आपलं ते 22व्या वर्षी गेले. तुकाराम महाराज एक 42 वर्ष जगले. ह्याच म्हणीप्रमाणे भाऊंनी थोड्या अल्पावधीत कालामध्ये त्यांचं काय हे पूर्ण केलं. आणि त्याच भाऊंच्या आत्म्याला आपला प्रभू शांती देव हीच आपली सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे. या दिंडीमध्ये भाऊंचं आणि माझं खूप जुनं नातं. मी एकटाच माणूस यांच्याकडे आलेलो आहे या वारीमध्ये. सिन्नर तालुक्यातला हे सर्व नाशिक जिल्ह्याचे
नाशिक गेले तिने नाशिक चालू तुम्ही जिल्हे नाही बोलता येत नाही डेअरिंग करून बोललं दोन 2008 ते 2019 पर्यंत मी पाणी टँकरची सेवा दिंडीसाठी केलेली. तर मी भाऊंला एकदम जवळून बघितलेलं आहे. भाऊ रात्री पुलावाले वस्टर त्यांच्या उभं राहून रथ सजून घेणे हे काम भाऊ करायचे. भाऊंनी स्वतः काही ठिकाणी स्वतःच्या खर्चाने रथ सजावट केलेली आहे. खूप चांगलं काम भाऊंचं असं होतं. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. मी खूप कमी वयात वारी केलेली होती आणि कुठेही कार्यक्रम असला तर भाऊ माझा टँकर सांगितल्याशिवाय राहत नव्हते. आता भाऊबद्दल सांगायचं म्हणल्यावर डोळ्यामध्ये अश्रू येतात. खूप चांगलं दिंडीसाठी भाऊंचं काम खूप चांगलं असं होतं. ठीक आहे. रामकृष्ण हरी. Thank you.
विठ्ठल
पंढरीचा वारी. जय हरी माऊली. विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 2024 पायी दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा वारकरी सर्व पंढरपूर येथे पायी पायी जात आहेत. आम्ही त्यांच्या बंदोबस्तासाठी माननीय नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख श्री माननीय विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये आम्ही 6 कर्मचारी आमच्या सरकारी वाहनासह पंढरपूर येथे पालखी बंदोबस्त कामी जात आहोत. वारकरी सर्व आम्हाला मदत करत आहेत. आम्ही वारकऱ्यांना सांगतो रस्ता ओलांडताना व पायी जाताना गाड्यांची व स्वतःची काळजी घ्या अशा सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे वारकरी सूचनांचे पालन करत आहेत. आम्ही त्र्यंबक ते पंढरपूर व पंढरपूर ते त्र्यंबक असा बंदोबस्त कंटिन्यू बरोबर दिंडीसोबतच राहणार आहोत व आम्ही पण वारकऱ्यांबरोबर पायी चालत आहोत. मी यापूर्वी पंढरपूरला 7 पायी वाऱ्या केलेल्या आहेत व चालू वर्षी पांडुरंगाने मला बंदोबस्त आमच्या SP-च्या आदेशानुसार मी पायी पंढरपूर येथे जात आहोत. आमच्याबरोबर आमचे सहकारी जाधव दादा, देशमुख दादा, मुसळे दादा, चव्हाण दादा आणि कदम दादा आणि मी पोलीस हवालदार भालके असे 6 कर्मचारी आमच्या सरकारी वाहनाने पंढरपूर येथे पायी दिंडी वारकऱ्यांसोबत जात आहोत. आम्ही शेवगेरांना नाशिक तालुक्यातील शेवगेरांना येथून रथ सजवण्यासाठी आम्ही 2009 पासून आजपर्यंत आमचा रथ सजवण्याचं सोहळा आम्हाला आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला रथ सजवण्यासाठी आम्हाला हा लाभ 2009 पासून तर आजपर्यंत आम्हाला मिळत आला आणि इथून पुढे बी आम्हाला मिळत राहो ही निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि आपले कैलासवासी शिवाजी राव पेखळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सुरुवात आमची तिथून झालेली आहे आणि त्या माणसांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि तिथूनच आमचं हे सेवा आम्हाला भेटत आलेली आहे. तरी आम्ही हे त्यांचे विचार कधीच विसरणार नाही. ही ही सेवा आम्हाला कायम याचा लाभ भेटत राहावा ही अशी अखंड सेवा आम्हाला भेटत राहावी अशी आम्ही गावच्या वतीनं चालू ठेवू अशी प्रार्थना करतो. या सेवेसाठी आमचं शेवगेदारना पूर्ण ग्रामस्थ मंडळ जे आहे ते पूर्ण आम्हाला सपोर्ट करतं. सर्व गावकरी वर्गणी काढून जे फुलं लागतात वगैरे काय सजवण्यासाठी ते पूर्ण देतात आणि आज 13 ते 14 वर्ष झालेले आहेत. खूप छान अनुभव आहे. सर्वांनी याच्यात सहभागी व्हावे आणि अखंड ही सेवा आमच्या हातून होत राहावा ही निवृत्तीनाथ महाराजांचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. कैलासवासी शिवाजी भाऊ पेखळे यांच्या प्रेरणेतून चालू झालेला हा रथ सजावट ही सेवा आम्हाला गेल्या 12-13 वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनातूनच भेटली. त्यांच्यामुळंच आम्हाला हा मार्ग भेटला. आम्ही तरुण पिढी त्यांच्यामुळंच आकृष्ट झालो. आम्हाला काय वारी काय असते, रथ सजावट काय असते हे आम्हाला त्यांच्यामुळंच कळालं आणि आम्हाला ही सेवा अखंड मिळत राहो. तसेच शिवाजी भाऊंना आम्ही कधीच विसरणार नाही. त्यांच्यामुळंच आम्हाला ही सेवा भेटली आणि त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. शेवगेदारणा ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा रथ सजावट ही श्री वैकुंठवासी शिवाजी भाऊ पेखळे दिंडी क्रमांक 37 यांची ही संकल्पना होती का माऊलींचा रथ सजतो, तुकाराम दादांचा पण रथ सजतो, पण आपला निवृत्ती दादांचा रथ का सजत नाही यासाठी 19 वर्षापूर्वी भाऊंची संकल्पना उदयास आली. तर त्यावेळेस आम्ही आडगावकरांना भाऊंनी आम्हाला प्रेरणा दिली की बाबा तुम्ही रथ सजवणार का. म्हटलं हो. आमचं शिवशंभो प्रतिष्ठान साधारण 10 वर्षापासून रथ सजवतं आहे. बेलापूर इथं आम्हाला ही सेवा मिळते आहे. तर यापुढे पण आम्ही सेवा मिळवत राहो अशी आम्ही इच्छा करतो. संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे म्हणा, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. दिंडी क्रमांक 37. गेल्या अनेक वर्षापासून मी जवळपास शिवाजी भाऊंच्या संपर्कात असताना भाऊंनी जे जे काही उपक्रम राबवले आणि ते सर्व हे करताना जवळजवळ मी 25 वर्ष झाले असतील भाऊंच्या सोबत वारी केली. परंतु त्यांच्या निधनानंतर जे काही त्यांनी सुरू केलेलं रथ सजावटीचं कार्य असेल किंवा इतर वारकऱ्यांची सेवा, हे सर्व काम आम्ही हाती घेतला आणि भाऊच्या निधनानंतर भाऊला अमर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमचे जे सर्व व्यवस्थापक मंडळ आहे, या व्यवस्थापक मंडळानं त्यांना जिवंत करण्याकरताना खास ही 37 नंबरची दिंडी रथ सजावट प्रेरणाकार हरिभक्तीपरायण वैकुंठवासी शिवाजीभाऊ पेखळे दिंडी समाज या नावानं ती मी सुरू केली. त्यामध्ये आमचे संजय भाऊ तांबे असतील, कुंजा पाटील थेटे आहे, दशरथ भाऊ पेखळे, संपतराव टिळे, देवकिसनजी गायखे, जगन गायखे, नामदेव लवडे, शेलार महाराज, या सर्वांनी मिळून आम्ही या दिंडीचा उपक्रम हाती घेतला आणि दिंडीच्या माध्यमातून आम्ही रथ सजावटीबरोबरच रांगोळी, रथापुढं जी रांगोळी काढली जाते ती या 37 नंबरच्या दिंडीच्या माध्यमातून केली जाते. आम्ही एक महत्त्वाचा मानस या ठिकाणी वृक्षारोपणाचा पण केलेला आहे. ज्या ज्या ठेप्यावर आम्ही थांबतो त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम हे करतो. प्रत्येक ठिकाणी 4-5 वृक्ष लावून आम्ही या रस्त्या करताना जेणेकरून वारकऱ्यांना सावली मिळेल याच्याकरताना आम्ही हे करून राहिलेलो आहे. असा हा उपक्रम आम्ही सर्व व्यवस्थापक मंडळ आणि त्याचबरोबर सर्व वारकरी मंडळी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात आणि हे अनेक पंक्तीवाले आम्हाला पंक्ती देतात. त्यानंतर बरे आमच्या अश्वदलाचा सुद्धा घोड्याचे मानकरी म्हणून आमच्याच दिंडीचा उपक्रम तो पण आहे, दिंडीसमोर चालणारा अश्व. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भिकारी भिकारी पंढरीचा वारकर. विद्याप्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर हे गेल्या 10 ते 15 वर्षापासून हा मोफत स्वास्थ्य सेवा हा उपक्रम राबवत आहे. तर ह्या उपक्रमाअंतर्गत बऱ्याच वारकऱ्यांना स्वास्थ्य सेवा भेटत आहे. वारकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी असतात, जसे इतका प्रवास करतात ते किमान रोज 20 ते 30 किलोमीटर इतका प्रवास ते करतात. तर अशा प्रवासामध्ये त्यांना त्यांचे डोकेदुखी, त्यांचे पाय दुखतात, तर कधी जुलाब लागतं, अशा बऱ्याच अडचणी त्यांना येतात. सर्दी खोकला हे तर एकदम कॉमन सिम्पटम्स आहेत. तर अशा अडचणीला आम्ही वारकऱ्यांसोबत असतो. तर त्यांना मोफत सेवा, गोळ्या, औषधं हे सगळे देणं आमचं कार्य असतं. आमच्या मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस डॉक्टर ॲडव्होकेट नितीन ठाकरे सर, तसेच EO लोखंडे सर व आमचे डीन सुधीर भांबरे सर व कम्युनिटी मेडिसिनचे अलमले सर व सुनीता पवार मॅम यांनी आम्हाला ही संधी दिली. बघा, वारकरी हा दिवसभर उन्हेमध्ये पावसामध्ये हा चालत असतो, वारी करत असतो व तसेच रात्री झोप घेऊन सकाळी 3 वाजता उठून इतक्या थंडीमध्ये सुद्धा आंघोळ करून तो परत सकाळी वारीसाठी निघतो. तर अशा इतक्या तणावाच्या वातावरणात बऱ्याच अडचणीसुद्धा येतात. याला सामोरे जाऊनसुद्धा तो भक्तिमय वातावरणात रमून वारी करत असतो. तर अशा याच्यामध्ये बऱ्याच अडचणीसुद्धा येतात. तर आम्ही असं आम्ही सांगू इच्छितो. आमची मेडिकल टीम पूर्ण पंढरपूरपर्यंत त्यांच्यासोबतच राहील हे पण सांगू इच्छितो. रामकृष्ण हरी.